हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण 4 in 1 पराठा रेसिपी। अगदी नवीन चटपटी अशी रेसिपी आहे, अगदी सोपी अशी रेसिपी आहे। आपण 4 सारण वापर करून एक परोठा बनवणार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना हा परोठा आवडेल। एकदम खुशखुशीत आणि मस्तपैकी चटपटी असा परोठा तयार होतो बघा। आता आपण 4 सारण तयार करणार आहे। वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। त्यासाठी घेतला आहे आपण बॉइल्ड बटाटा। मस्तपैकी मी बटाट्यामध्ये मीठ आणि पाणी टाकून त्याला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत कुकरला शिजवून घेतलेला आहे आणि बाकीची सर्व तयारी मी करून घेतलेली आहे बघा। आता पहिल्या सारणासाठी आपण वापरणार आहे बॉइल्ड बटाटा। त्याला छानपैकी खिसून घ्यायचा आहे। तुम्ही हाताने त्याला छानपैकी स्मॅश करून घेऊ शकता बघा, पण जर खिसून घेतलं तर बेटर राहील। आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मिरेपूड, थोडंसं मिरेपूड टाकायचे आहे। मिरेपूडमुळे आपल्या पराठ्याला खूप छान स्वाद येतो। मीठ टाकायचं आहे, धनापूड टाकायचे आहे आपल्याला थोडीशी अर्धा चमचा, आणि सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करायचे आहे। आपण एकदम सिंपल सारण तयार करणार आहे। लहान मुलांना पण तुम्ही मस्त देऊ शकता, त्यांना पण हा पराठा खूप आवडेल। आता त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे झालं आपलं पहिलं सारण। दुसऱ्या सारणासाठी आपण वापर करणार आहे कांदा आणि कोथिंबीरचा। तर कांदा मस्त मी बारीक करून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि कांदा छान मिक्स करून घेणार आहे। आणि तिसऱ्या सारणासाठी आपण वापर करणार आहे पनीरचा। पनीर मस्तपैकी मी खिसून घेतलेला आहे। आणि चौथ्या सारणासाठी आपण वापर करणार आहे चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनोचा। तुमच्याकडे जर ऑरेगॅनो नसेल किंवा चिली फ्लेक्स तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही या जागेवर मॅगी मसालाही वापरू शकता, किंवा तिखट मीठ वगैरे टाकून तुम्ही केलं तरीही चालेल। तर मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो वापरलेला आहे। ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी कणिक मळतो तशीच कणिक मळायची आहे आपल्याला। कोरडं पीठ लावायचं आहे एका गोळ्याला आणि छानपैकी आपल्याला मस्त अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे बघा। अगदी पातळही लाटायची नाही आहे, अगदी जाडही ठेवायची नाही। आपण चपाती करतो तशी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला। आणि सुरीच्या साहाय्याने आपल्याला मधोमध आपल्याला अशी कट मारून घ्यायचा आहे। अंदाजे आपल्याला याचे 4 भाग करायचे आहे बघा। एक कट मारून घ्यायचा आहे। आता एका भागाला आपण भरणार आहे बटाट्याचं, जे आपण सारण केलं होतं, बटाटे, मिरेपूड, धनापूड आणि मिठाचं ते सारण भरायचं आहे बघा। दुसऱ्या साईडनं आपण टाकणार आहे तूप टाकायचं आहे। यावर आपण चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकणार आहे। तुम्ही या जागेवर तूप लावून मॅगी मसालाही टाकू शकता। छान टाकायचं आहे बघा। आता तिसऱ्या साईडला आपण भरणार आहे पनीर। छान पनीर भरायचं आहे आपल्याला मस्तपैकी। थोडं सारण भरायचं आहे आपल्याला। आता चौथ्या साईडला भरणार आहे आपण कांदा आणि कोथिंबीर बघा। आता आपण छानपैकी 4 सारण भरून घेतलेले आहे। आता आपण याला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने तुम्हाला फोल्ड करायचं आहे। याला हलक्या हाताने दाबायचं आहे। आपला परोठा फुटला नाही पाहिजे, त्याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा। आणि आपला परोठा व्यवस्थित चिपकला गेला पाहिजे, असं हलक्या हाताने दाबायचं आहे आपल्याला बघा। असं आपल्या पद्धतीने परोठा फोल्ड करून घ्यायचा आहे। आता याला थोडीशी कोरडी कणिक लावायची आहे आणि जे पराठ्याचं तोंड आहे ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपलं सारण बाहेर पडलं नाही पाहिजे। कोरडी कणिक लावायची आहे, हलक्या हाताने आपल्याला परोठा लाटून घ्यायची आहे बघा। अशा पद्धतीने छान परोठा लाटून घेतला की त्यावर एक्स्ट्रा पीठ असेल तर आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यावर टाकायचं आहे आपल्याला थोडीशी काळी तीळ म्हणजे कलंजी टाकायची आहे, कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला, आणि हलक्या हाताने मस्त याच्यावर बेलन फिरून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून कोथिंबीर आणि कलंजी त्याला चिपकल्या गेली पाहिजे बघा। छान आपला परोठा तयार झालेला आहे। आता आपण याला शेकणार आहे, भाजणार आहे। तवा छानपैकी गरम करायचा आहे आपल्याला। त्यावर आपल्याला आलटून पालटून छानपैकी आपल्याला परोठा शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता। मी तेलाचा वापर केलेला आहे। बटर लावूनही छान होते बघा, आणि तूप लावून पण छान होते बघा। सर्व तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता बघा। छानपैकी परोठा आपला शेकून झालेला आहे। आता मी त्याला उतरून घेणार आहे। अशाच पद्धतीने माझे बाकीचे सर्व परोठे तयार करून घेतले होते। एकदम खमंग असे परोठे तयार होतात। मागून पुढून मस्त दोन्ही साईडने तसं खरपूस झाल्यासारखे भाजून घ्यायचे आहे। तुम्हाला कलरवरून समजलं असेल की आपला परोठा किती छान झालेला, किती टेस्टी झालेला आहे बघा। तर आपल्या आवडीच्या सॉस बरोबर सर्व करायचं आहे। मी रेड चटणी बरोबर सर्व केलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या सॉस बरोबर सर्व करू शकता। नाश्त्याला, जेवणाला, दुपारच्या किंवा रात्री जेवणाला बी तुम्ही करू शकता आणि एन्जॉय करू शकता। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।